काय हो घरी यायला खूप उशीर केलात? हॉस्पिटलमध्ये गेलो होतो ग. तुम्हाला बरं वाटतंय ना? मी ठीक आहे ग. मग अगं ऑफिसमध्ये एक कलिग आहे, 1 महिन्यापासून ना त्याचं डोकं दुखत होतं. आज अचानकच चक्कर येऊन पडली. डॉक्टर काय म्हणाले मग? चेकअप केलंय, ट्युमर डिटेक्ट झालं. अरे बापरे, पण कंपनी खर्च करेल ना सगळा? नाही ना, तोच तर प्रॉब्लेम आहे. तो 1 महिनाभरापूर्वी जॉईन झाला आहे आणि कंपनीचे हेल्थ इन्शुरन्स त्याला लागू होत नाही आणि खर्च एवढा मोठा आहे ना की आता मला त्याचं टेन्शन आलं यार. मग आता सगळे पैसे कसे मॅनेज करणार तो एकटा? आम्ही सगळे मित्र मिळून ना त्याला फायनान्शियली हेल्प करणार आहोत, पण त्याची ट्रीटमेंट कॉस्ट मॅच होणार नाही ग. हा गोंधळ आहे. अरे पण एक गुड न्यूज आहे. आता ह्यात कसली गुड न्यूज? त्याने कंपनी जॉईन करायच्या आधी हेल्थ इन्शुरन्स काढली होती. अय्या, म्हणजे आता हा सगळा खर्च त्यात कव्हर होईल ना? हां, त्याचा सगळा ट्रीटमेंटचा कॉस्ट ना त्यामध्ये कव्हर होणार. काय झालं ग, कसल्या विचारात पडलीस? देव न करो, पण उद्याचा अशी वेळ आपल्यावर येईल तर आपण काय करायचं? एक्झॅक्टली. मी याच्यासाठी ना प्री प्लॅन करून ठेवले. आपल्या फॅमिलीसाठी मी ऑलरेडी हेल्थ इन्शुरन्स घेऊन ठेवलेला आहे. अहो पण ते खूप महाग असतं ना, आपल्या बजेटमध्ये आहे का? हो, आपल्या बजेटमध्ये आहे. 400 ते 500 रुपये महिना भरून कोटीपर्यंत इन्शुरन्स भेटतं आपल्याला. काय? 400 ते 500 भरून 1 कोटीपर्यंतचा इन्शुरन्स? हो, आणि त्यावरती 25% डिस्काउंट सुद्धा चालू आहे आणि 0% GST लागू होतो. स्मार्ट आता तुम्ही. मग आणि त्याची लिंक माझ्या बायोमध्ये आहे बरं का. हा, मी तेच विचारणार होते तुम्हाला, माझ्या मैत्रिणीला कसं सांगायचं? त्याची लिंक माझ्या बायोमध्ये दिलेली आहे. आत्ताच जावा आणि इन्शुरन्स परचेस करा. चल जेवायला वाट, भूक लागली. बरं.